नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अतिशय महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणारा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे लाडक्या बहिणींनो। तर चला अपडेट जाणून घेऊया आता काय तर लाडक्या बहिणींनो, अपडेट अशी आहे तुमच्यासाठी आता लाडक्या बहिणी योजनेमध्ये नवीन नियम आता हे लागू करण्यात आलेले आहे आणि फक्त या महिलांना मिळणारा 750 रुपये। आता लाडक्या बहिणींसाठी कोणते नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे आणि कोणत्या महिलांना आता 750 रुपये मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आता संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। स्किप करसाल तर तुम्हाला माहिती समजणार नाही लाडक्या बहिणींनो, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा। तर लाडक्या बहिणींनो, आपल्या व्हिडिओवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला काय माहिती आता व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया आपण पुढे। लाडकी बहीण योजनेत नवीन नियम, फक्त या महिलांना मिळणार 750 रुपये महिना। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असून ती सरकारने सुरू केली आहे। या योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना सक्षम बनवणे हा आहे। या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये: आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1250 ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। उद्दिष्ट: महिलांना आत्मनिर्भर बनवणे, कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका मजबूत करणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे। पात्रतेचे निकष: या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। वय: महिलेचे वय 21 ते 60 वर्षादरम्यान असावे। वैवाहिक स्थिती: महिला विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा असावी। कौटुंबिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। इतर अटी: महिलांना आयकर भरणारी नसावी आणि कुटुंबाकडील 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी। नवीन नियम आणि सुधारणा: वार्षिक ई-KYC आणि लाईफ सर्टिफिकेट अनिवार्य। लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी 1 जून ते 1 जुलै या दरम्यान ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। त्याशिवाय त्यांना लाईफ सर्टिफिकेट ह्यात दाखल सादर करावे लागेल। KYC आणि लाईफ सर्टिफिकेट सादर केल्यास पुढील महिन्याचे 1500च्या लाभावर वंचित होऊ शकतात। ITR इन्कम टॅक्स रिटर्न डेटा वापरून पात्रता तपासणी: आयकर विभागाकडून लाभार्थ्यांचे उत्पन्न तपासण्यासाठी माहिती घेणे सुरू आहे। तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास योजना प्राप्त होऊ शकत नाही। घरातून फक्त 2 महिलांना लाभ: प्रत्येक घरातून फक्त 2 महिला लाभार्थी होऊ शकतात। जिथे 2हून अधिक महिलांना अर्ज मंजूर झाला आहे तिथून 1 किंवा जास्त वगळण्यात येईल। आता लाडक्या बहिणींनो, आता शेवटची अट आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सूचना आणि शाखा स्तरावर फेरतपासणी: शासनाने 26.34 लाख लाभार्थी देखील प्रथमदृष्ट्या अपात्र असल्याचे ओळखले आहे। जिल्हास्तरीय अधिकाऱ्याकडून फिल्डवर फेर तपासणी केली जात आहे। अशा लाडक्या बहिणींनो, अशा तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली होती। तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबू। आता व्हिडिओ माहितीच तुमच्यासाठी असे नवीन अपडेट घेऊन धन्यवाद।